हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन. आज आपण बनवणार आहोत उरलेल्या कणकेपासनं मस्त कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही माझ्याकडे सकाळी मळलेली कणिक आहे, तर त्याला थोडंसं आपण परत एकदा व्यवस्थित मळून घेऊयात, कारण फ्रीजमध्ये ठेवलेली होती. तर अशा पद्धतीने मी मळून घेत आहे. तुम्ही ताज्या कणकेपासनं देखील हा नाश्ता बनवू शकता. तर ही कणिक आपण साईडला ठेवूयात. एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे जे उकडून घेतलेले आहेत ते घेतले आहेत आणि ते आपल्याला अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत. खूप जास्त मॅश करायचे नाही. एखादा तुकडा छोटासा राहिला तरी चालेल, पण खूप मोठाले तुकडे नको आहेत आपल्याला बटाट्याचे. अशा पद्धतीने आपण हातानेच मॅश करत आहोत. तर बटाटे मॅश होऊन झालेत. आता याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा, जो की मी बारीक कापला आहे, तो घालत आहे. थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर घालायचा आहे. त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं आहे टेस्टच्या अकॉर्डिंग. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर लाल तिखट जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. तर मी अगदी 1/4 चमचा लाल तिखट घातलेला आहे. मीठ घालायचं आहे चवीच्या अकॉर्डिंग आणि हे सगळं आपल्याला हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता हे मिक्स व्यवस्थित झाले. आता आपण हे देखील साईडला ठेवूयात आणि या ठिकाणी दुसरी समोरची तयारी करूयात. एक मी छोटंसं कटोरं घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे, चाळून घेतलेलं पीठ. तर मोठे चमचे भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालत आहे मी अर्धा चमचा. थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर घालत आहे. त्याच्यानंतर तीळ घातले आहेत मी 1 चमचाभर. ओवा घातला आहे अर्धा चमचा. साबूत जिरं घालत आहे मी अर्धा चमचा. तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं पतलंसं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी याच्यासाठी घालायचं आहे, कारण एकदाच घातलं तर गुठळ्या होतील. तर आपल्याला गुठळ्या न होऊ देता याचं पतलंसं असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे, स्लरी बनवून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पतलंसं असं मी याचं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची ठेवली आहे. तर हे देखील रेडी झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूयात आणि ही जी कणिक होती तर याचे छोटे छोटे 4 गोळे बनवत आहे मी. जसं आपण पोळ्यांसाठी बनवतो अगदी तसेच छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. तर एवढ्या कणकेचे माझे 4 गोळे झालेले आहेत बनून. तर आता आपण हे लाटून घेणार आहोत. तर यातला एक गोळा मी उचलणार आहे आणि पोळीपाटावरती थोडंसं कोरडं पीठ याच्यावरती टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. तर अगदी पोळी आपण जशी लाटतो तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर पतलंसं पीठ लागत असेल तर अजून वरतून आपल्याला पीठ याचं वापरायचं आहे, कोरडं पीठ, कारण आपण कणिक पातळ मळतो त्यामुळं पीठ लागणारच. तर अशा पद्धतीने मी इतपत पतलं असं हे लाटून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप काहीही लावलं तरी चालेल, किंवा शेजवान चटणी असेल ती लावली तरी चालेल. तर हे सगळं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे टोमॅटो सॉस होता, तर तो मी अशा पद्धतीने ह्या पोळीला संपूर्ण पसरवून देत आहे. तर यामुळे मुलांना टेस्ट छान लागतो, आंबट गोड असा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळीकडे मी व्यवस्थित पसरवलेलं आहे. आता चाकूच्या सहाय्याने आपल्याला ही पोळी कापून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने ह्याचे 4 भाग करत आहे आणि या प्रत्येक भागावरती आपल्याला ही बटाट्याची स्टफिंग ठेवून घ्यायची आहे. तर जितकी बसते अगदी तेवढीच बटाट्याची स्टफिंग आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. तर मी अशा पद्धतीने ट्रँगल शेप बनवला आहे. तर तुम्ही चौकोनी तुकडे केले, याचे काप केले तरी चालतील. आपल्या चॉईसनुसार ज्या आकाराचे आपल्याला याला काप द्यायचे तुम्ही त्या आकाराचे काप याला देऊ शकता. तर मी 4ही या कापांवरती बटाट्याची भाजी अशा पद्धतीने ठेवून घेतली आहे. तर आता आपल्याला हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी हे
पॅक करत आहे, म्हणजे बटाट्याची स्टफिंग आतमध्ये भरून घ्यायची आहे आपल्याला आणि याच्या कडा अशा बंद करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीने आपले मिनी समोसे रेडी झालेत. मैदा नाही वापरलं आहे, उरलेली कणिकच वापरली आहे, घरचंच सामान वापरत आहोत आपण. तर हे सगळे आपल्याला अशाच पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहेत, म्हणजे जे बटाट्याची स्टफिंग आहे ती बाहेर निघायला नको अशा पद्धतीने. तर अगदी मस्त परफेक्ट पॅक होतात आणि हे पोळ्याची कणिक असल्यामुळे थोडी पतलीशी आहे. तर अशा पद्धतीने मी पॅक करत आहे आणि कणकेपासून जेवढे बनतील तेवढा हा नाश्ता आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी माझे 4 बनवून रेडी झालेत. तर मी हे तळून दाखवणार आहे तुम्हाला. तर या ठिकाणी मी कडकडीत गरम होऊ देत आहे तेल. तेल चांगलं तापलं आहे आपलं आणि आपण जी स्लरी बनवून ठेवलेली होती तर ती स्लरी चांगली ढवळून घ्यायची आहे. हे जे पतलंसं बॅटर आपण बनवलं होतं तर ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आपण बनवून ठेवलेला नाश्ता होता डिप करायचा आहे आणि गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्येपर्यंत अगदी कुरकुरीत बनेल. तर एकावेळी 2 बसतात माझ्या कढईमध्ये, तर मी 2 अशा पद्धतीने तळून घेत आहे. तर थोड्या वेळ आपल्याला हात नाही लावायचा आहे आणि नंतर झाऱ्याच्या सहाय्याने आलटून पालटून आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचा आहे, अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता बनतो आणि सामानही जास्त लागत नाही, अगदी घरगुती साहित्यामध्ये बनून रेडी होतं. तर मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता पहिलं रेडी झाले तळून आपलं. मी तुम्हाला दाखवते. अगदी मस्त दिसायला आणि खायला देखील तितकंच टेस्टी बनते. तर अशाच पद्धतीने मी एवढे सारे तळून घेतलेले आहेत. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.